नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम, कणकवली कॉलेज, कणकवली. आज आपण इतिहास मुंबई विद्यापीठाच्या पेपर क्रमांक 4 मधील टॉपिक क्रमांक 1 चा पहिला महत्त्वाचा प्रश्न आज आपण समजून घेणार आहोत. प्रश्न आहे, तुर्की आक्रमणकालीन भारतातील सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थिती. सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थिती आणि धार्मिक स्थिती सुद्धा याच्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला 20 मार्काला आहे आणि 20 गुणांसाठी असलेला हा प्रश्न. याच्यामध्ये 3 महत्त्वाचे भाग तुम्हाला द्यायचे. पहिला मुद्दा आहे सामाजिक, दुसरा मुद्दा आहे धार्मिक स्थिती आणि तिसरी म्हणजे राजकीय स्थिती. भारतामध्ये जे अरबांचे आक्रमण झालं, त्या अरबांच्या आक्रमणाला ही परिस्थिती कारणीभूत ठरलेली आहे. जेव्हा परकीय राजा आक्रमण करतो तेव्हा त्याला त्या भागातील परिस्थिती पोषक असते, म्हणून तो भारतात प्रवेश करतो. याच्यापूर्वी सुद्धा भारतावरती आक्रमणं झाली होती, परंतु आक्रमणकारी भारतात यायचे, आक्रमण करून लुटून जायचे. परंतु तुर्कांनी मात्र भारतामध्ये सत्ता स्थापन केली आणि आपला वंश पुढे ठेवला, म्हणून भारतामध्ये मुस्लिम सत्तेचा आरंभ झाला. आपल्याला माहित आहे, मुस्लिम सत्तेमध्ये जेव्हा भारतात मुस्लिम सत्ता सुरू झाली तेव्हा त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. पहिली जी आहे इसवी सन 1000 ते 1526 पर्यंतचा जो पहिला भाग आहे त्याला आपण सुलतान काळ म्हणतो, आणि 1526 ते साधारणतः 1857 पर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण मुघल काळ असं म्हणतो. तर हे सेमिस्टर 5 ला तुम्हाला सुलतान काळ आहे, सेमिस्टर 6 ला तुम्हाला मुघल काळ आहे. तर ज्यावेळी भारतात तुर्कांचं आक्रमण होत होतं त्यावेळी भारतातील सामाजिक स्थिती कशी होती ते आपण एक मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊया. तर आपल्याला माहिती आहे, पहिला मुद्दा आहे वर्णव्यवस्थेचा. भारतामध्ये वर्णव्यवस्था होती आणि 4 वर्ण अस्तित्वात होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. याच्यामध्ये सर्वात वरचा दर्जा हा ब्राह्मणांचा होता, त्याच्यानंतर क्षत्रियांचा होता, त्याच्यानंतर वैश्यांचा होता, त्याच्यानंतर शूद्रांचा. सत्ता, संपत्ती, अधिकार, शिक्षण हे सगळं ब्राह्मणांच्याकडे होतं. वैश्यांनी फक्त व्यापार करावा, म्हणजे ब्राह्मणांनी यजन, याजन, पठण, पाठन या 4 गोष्टी प्राधान्य द्यावं. क्षत्रियांनी व्यापार करावा, व्यवसाय करावा, उद्योग करावा, सर्वांचं रक्षण करावं अशी अपेक्षा होती. आणि वैश्यांनी मात्र व्यापार करावा हे त्याचं मुख्य कर्तव्य, आणि या शूद्रांनी सर्वांची सेवा करावी. परंतु याच्याही पेक्षा पुढचा एक अजून एक वर्ग होता ज्याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी अतिशूद्र म्हटले किंवा त्यांना पंचमास सुद्धा म्हटले. अतिशूद्र म्हणजे कोण? ज्यांची गणना शूद्रामध्ये सुद्धा नव्हती आणि जे अत्यंत गावाच्या पलीकडे किंवा डोंगरामध्ये राहत होते, असे जे समुदाय होते त्यांना अतिशूद्र असं म्हटले आहे. अतिशूद्र म्हणजे या चौथा जो वर्ग शूद्र होता त्या शूद्रांच्याही पेक्षा अत्यंत वाईट अशी अवस्था त्या लोकांची. आणि म्हणून शूद्र आणि अतिशूद्र हे जे या भारतातले होते त्या भारतातल्या लोकांना शिक्षणाचा, सत्तेचा, संपत्तीचा कोणताही अधिकार नव्हता, अशी ही परिस्थिती. यानंतर जाती व्यवस्था हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. भारतामध्ये जाती व्यवस्था प्राचीन काळामध्ये सुरू झाली. त्या प्राचीन काळातल्या जाती व्यवस्थेचा प्रभाव मध्यकाळामध्ये दिसून होता आणि जातीबरोबरच उपजातीबरोबरच पोटजाती निर्माण झालेल्या होत्या. भारतामध्ये जातींची संख्या आज आपण जर बघितली तर साधारणतः 8000च्या आसपास आज जाती आहे. आज ह्या जाती अचानक वाढलेल्या नाही आहेत, या प्राचीन काळापासून वाढत आलेल्या आहेत. अशा प्रकारची ही जाती व्यवस्था असल्यामुळे भारतातील लोकांमध्ये एक सामाजिक एकता नावाची गोष्ट नव्हती. स्त्रियांचा दर्जाचा विचार जेव्हा आपण करतो की भारतामध्ये परंपरेने प्राचीन काळापासून जो मनुस्मृतीचा प्रभाव होता तो कायम होता आणि भारतातील स्त्रियांना अत्यंत अमानवीय अशा पद्धतीचं जीवन जगावं लागत होतं. कुटुंबामध्ये, समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा देण्यात आलेला होता आणि स्त्रियांच्या माथेवरती त्या ठिकाणी गुलामगिरी असेल, केशवपण असेल, सतीप्रथा असेल, जरट विवाह असेल, बालविवाह असेल, अशा प्रकारच्या अनंत अडचणी स्त्रियांच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या होत्या. आणि त्या कालखंडामध्ये जर एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर तिला पुन्हा विवाह करण्याची परवानगी नव्हती, पुनर्विवाहाची परवानगी नव्हती. अशा पद्धतीचे अनेक गोष्टी स्त्रियांच्या जीवनामध्ये होत्या. त्यामुळे स्त्रियांची स्थिती केविलवाणी, अन्यायकारक आणि गुलामगिरीची.
या कालखंडामध्ये आपण जर समाज पाहिला तर तो समाज कसा होता, तर समाज हा अंधश्रद्धा करणारा होता. गावगाड्यातील समाज आणि शहरी भागातील समाज अशा दोन गोष्टीमध्ये आपल्याला त्या काळातील समाजाचं वर्णन करावं लागतं. त्या काळामध्ये जे मोठमोठ्या नगरामध्ये लोक राहत होते ते व्यवसाय करून उद्योग करून राहत होते, परंतु गावगाड्यामध्ये जे लोक राहत होते ते पारंपरिक जाती व्यवस्थेच्या पद्धतीने जीवन जगत होते. गावगाड्यामध्ये जसं आता जातीनुसार व्यवसाय, व्यवसायानुसार जाती आणि जातीनुसार वाडी आणि वाडीनुसार जाती, हे सूत्र जे आपण आता पाहतो ते त्याही कालखंडामध्ये होतं. आणि म्हणून समाजामध्ये देवधर्माच्या नावानं, देवाच्या नावानं, धर्माच्या नावानं, रीतिरिवाजाच्या नावानं अनेक प्रकारच्या प्रथा परंपरा समाजामध्ये अस्तित्वात होत्या आणि हा समाज परंपरेमध्ये, जुन्या परंपरेमध्ये जीवन जगत होता. या कालखंडामध्ये समाजामध्ये साधारणतः दोन मोठ्या समूहाचे लोक राहत होते. पहिला वर्ग होता जो हिंदूंचा, जो इथल्या प्राचीनचा आहे, हिंदू म्हणूया किंवा वैदिक म्हणूया, तो पारंपरिक जीवन जगत होता आणि त्याचा पारंपरिक वैदिक धर्म होता. हे आपल्या देवधर्माचं पालन करत होते. या दरम्यान तुर्कांचं आक्रमण झालं आणि भारतामध्ये मुस्लिम धर्माचा उदय झाला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मध्य काळात. मुस्लिम धर्माचा उदय झाल्यामुळं काय झालं, एक मुस्लिम समूह, मुस्लिम संस्कृती भारतामध्ये पहिल्यांदाच अस्तित्वात आली आणि सरळ सरळ समाजाचे दोन गट पडले. एक मोठ्या संख्येने असलेला हिंदू समाज आणि जो अल्पसंख्य होता परंतु प्रभावी होता, त्याच्याकडे सगळी सत्ता होती, संपत्ती होती, पद होती, ते जरी बाहेरचे असले तरी त्यांनी सत्ता ताब्यात केली होती, असा वर्ग होता तो म्हणजे मुस्लिमांचा वर्ग. आणि म्हणून मुस्लिमांच्या वर्गाला, समाजाला साधारणतः सवलती मिळत होत्या आणि हिंदू समाजाला त्या ठिकाणी जजिया नावाचा कर जो हिंदू आहेत म्हणून त्यांना द्यावा लागत होता. अशा पद्धतीची परिस्थिती होती. आणि ग्रामीण जीवनामध्ये मात्र काहीही बदल होत नव्हता. कितीही कुणीही आक्रमणकारी आला तरी गावगाड्याच्या जीवनामध्ये काहीही बदल होत नव्हता. त्यांना पारंपरिक पद्धतीने आपलं जीवन जगावं लागायचं. या काळामध्ये जे परकीय लोक भारतामध्ये आल्यानंतर आक्रमणकारी, त्यांची एकतर प्रतिमा काय होती, ते आक्रमणकारी आहेत, हे मंदिरं तोडणारे आहेत, मूर्त्या फोडणारे आहेत, अशा प्रकारची त्या भारतीय जनतेची भावना होती. आणि त्यामुळं काय झालं की हे लोक आक्रमणकारी आहेत, ते पैसे सोने नाणे घेतील, निघून जातील, अशा प्रकारची मानसिकता लोकांची पण होती आणि राज्यकर्त्यांची पण होती. त्यामुळे सुरुवातीला या परकीय आक्रमकाकडे कुणीही गांभीर्यानं पाहिलेलं दिसत नाही आणि म्हणूनच त्यांनी भारतामध्ये सत्ता स्थापित केली. अशा पद्धतीची ही सामाजिक स्थिती जी होती ती तुर्कांच्या आक्रमणाला पोषक अशा पद्धतीची होती. जेव्हा आपण धार्मिक स्थितीचा विचार करतो तेव्हा त्या काळामध्ये आता जसं आपण सांगितलं हिंदू धर्माचा पारंपरिकचा प्रभाव होताच. आणि हिंदू धर्मामध्ये कसं होतं, जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था होती. त्यामुळे माणसासारखं सरसकट वागवलं जात नव्हतं. काही लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. प्राचीन काळामध्ये जे दोन दुसरे धर्म होते भारतातले, जैन धर्म आणि बौद्ध धर्म, या जैन धर्माचा आणि बौद्ध धर्माचा प्रभाव भारतामध्ये होता. जैन धर्म हा आपल्याला माहित आहे वर्धमान महावीराने स्थापन केलेला होता. आणि हा जैन धर्म आज जसा निवडक, सुप्रतिष्ठित आणि सामाजिक दर्जा असलेले व्यापारी लोकांचा धर्म म्हणजे जसं आपण आता म्हणतो, तसं त्याही कल्पनामध्ये जे जैन धर्माचे लोक होते ते व्यापार करत असत, व्यवसाय करत असत आणि वर्धमान महावीराच्या तत्वाचं पालन करत असत. अहिंसा हा या धर्माचा मुख्य गाभा होता. सत्य, अहिंसा या दोन गोष्टी जैन धर्मामध्ये प्राधान्य होते. आपण जेव्हा बौद्ध धर्माचा विचार करतो, तथागत गौतम बुद्धांनी जो बौद्ध धर्म स्थापन केला होता तो धर्म एकेकाळी अत्यंत उच्च कोटीला होता अशोकाच्या कालखंडामध्ये, प्राचीन काळामध्ये. परंतु अशोकाच्या नंतर त्या ठिकाणी भारतामध्ये प्रतिक्रांती झाली आणि बौद्ध धर्माचा त्या ठिकाणी थोडासा मागे पडला. तो बौद्ध धर्म पुन्हा हिंदू धर्म त्या ठिकाणी पुढे आला. परंतु बौद्ध धर्माचा जो प्रभाव होता तो समाजामध्ये कायम होता. गौतम बुद्धांनी जो धर्म स्थापन केलेला होता तो अहिंसेचा मानवतावादी धर्म होता आणि तो धर्म टिकून होता. आणि त्या धर्मामध्ये तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण काही लोक तंतोतंतपणे पाळत होते. हिनयान, महायान आणि वज्रयान अशा प्रकारचे तीन पंथ त्या काळामध्ये बौद्ध धर्मामध्ये होते. हिनयान, महायान आणि वज्रयान. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि हे तिन्ही पंथ मध्य काळापर्यंत अस्तित्वात होते. त्यानंतर इतरही काही समाजामध्ये संप्रदाय होते. आपल्याला माहिती आहे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये हा धर्म बहुदेवतावाद जोपासणारा आहे, बहु श्रद्धा जोपासणारा आहे आणि बहु संख्येने असलेला हा समाज प्रत्येकाच्या श्रद्धा
प्रत्येकाच्या उपासना वेगळ्या आहेत. म्हणून या कालखंडामध्ये स्त्री देवतांची पूजा करणारा शाक्त संप्रदाय निर्माण झालेला होता. या कालखंडामध्ये महादेवाची पूजा करणारा त्या ठिकाणी शैव संप्रदाय, या कालखंडामध्ये विष्णूच्या अवताराची पूजा करणारा वैष्णव संप्रदाय, यामध्ये वारकरी संप्रदाय पुन्हा निर्माण झालेला होता, नाथ संप्रदाय निर्माण झालेला होता. अशा पद्धतीचे वेगवेगळे संप्रदाय या भारतामध्ये त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होते. आपल्याला माहीत आहे की हा भारतामध्ये खूप साऱ्या देवदेवता प्राचीन काळापासून आहेत. आणि म्हणून काही लोक स्त्री देवतांची पूजा करत होते, काही लोक हे पुरुष देवतांची पूजा करत होते. पुरुष देवतेमध्ये त्या ठिकाणी विष्णू, ब्रह्म, विष्णू, महेश हे जी पारंपरिक देव आहेत त्यांचं महत्त्व होतंच होतं. परंतु स्त्री देवतेमध्ये त्या ठिकाणी कालीमाता असेल, दुर्गा माता असेल, अशा अनेक देवदेवतांचा प्रभाव त्या कालखंडामध्ये समाजामध्ये होता. या सगळ्या बरोबरच त्या ठिकाणी एक तांत्रिक संप्रदाय, ज्याला मांत्रिक संप्रदाय, तांत्रिक संप्रदाय असं म्हणतो. तांत्रिक संप्रदाय म्हणजे काय, तो चमत्कारावर विश्वास ठेवणारा किंवा विभूती वगैरे करून त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करणारा, स्तोम माजवणारा, अशा पद्धतीचा हा थोडासा जादूटोणा, मांत्रिक विद्या वगैरे जोपासणारा हा संप्रदाय होता. म्हणून या तांत्रिक संप्रदायाचा सुद्धा समाजामध्ये प्रभाव होता. लोक वैद्यावर उपचार न घेता त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या तांत्रिकतेच्या मागे लागायचे. हा प्रभाव पुढे सुद्धा कायम होता. आपल्याला हेही माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पारंपरिक पद्धतीने राज्याभिषेक केल्यानंतर पुन्हा त्यांना तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करावा लागला, असा हा सगळा प्रभाव. या काळामध्ये नाथ संप्रदाय होता. आपल्याला माहीत आहे मराठी संस्कृतीमध्ये 9 नाथ संस्कृती आहे आणि या 9 नाथांनी जो काही उपदेश समाजामध्ये दिला त्याला नाथ संप्रदाय म्हणतात. आणि हे नाथ संप्रदाय आजही समाजामध्ये जसा काहीच अस्तित्व आहे तसं त्या कालखंडामध्ये हा नाथ संप्रदाय, ज्याचं मुख्य देवता ही दत्त आहे, दत्ताची देवता, आणि जिथे जिथे दत्ताची पूजा केली जाते त्या ठिकाणी नाथ संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा नाथ संप्रदाय हा मानवाबरोबरच पशुपक्ष्यांना सुद्धा महत्त्व देणार आहे. आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या ठिकाणी दत्ताची पूजा केली जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पशुपक्ष्यांना सुद्धा त्यांचं पालन केलं जातं. आणि या कालखंडामध्ये वाममार्गी संप्रदाय निर्माण झालेला. वाम म्हणजे वाईट मार्गाला जाणारे लोक, म्हणजे व्यसन करणारे लोक, मांसाहार करणारे लोक, अशा पद्धतीचा एक खा प्या आणि ऐश करा अशा 3 शब्दामध्ये जीवनाचा अर्थ सांगणारे लोक जे होते ते म्हणजे वाममार्गी लोक. अशा वाममार्गी लोकांचा सुद्धा या कालखंडामध्ये उदय झालेला होता. देवदासी प्रथा आपल्याला माहीत आहे की आजही काही प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. देवाची दासी स्त्री देवाच्या नावाने सोडली जायची. तिला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. काही ठिकाणी तिला मुरळी म्हणतात, काही ठिकाणी तिला देवदासी म्हणतात, काही ठिकाणी तिला जोगतिनी म्हणतात, आपल्या कोकणामध्ये तिला भाविनी म्हणतात. ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या स्त्रिया लग्न न करता देवाच्या नावाने त्या ठिकाणी तिची एका अर्थाने तिची अवहेलना केली जाते. स्त्री जीवनावरती खऱ्या अर्थाने कलंक अशा पद्धतीची ही देवदासी प्रथा होती. आणि मग अशा पद्धतीनं या कालखंडामध्ये मुस्लिम धर्मांतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आणि जे लोक मुस्लिम धर्माचा स्वीकार करीत होते त्या लोकांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळायची, अधिकार मिळायचे. आणि म्हणून धर्मांतर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली. धर्मांतर करताना साम, दाम, दंड, भेद या सगळ्या पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला जात होता. आणि म्हणून मारून मुसलमान करणे असे एक म्हण सुद्धा काही ठिकाणी जबरदस्तीने काम करून घेण्याच्या वृत्तीला अशा पद्धतीने एक म्हण सुद्धा त्या कालखंडामध्ये केली जात होती. ही सगळी सामाजिक आणि धार्मिक स्थिती. आणि आर्थिक स्थितीमध्ये मात्र आपल्याला 5 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. शेती, उद्योग, व्यापार, व्यवसाय आणि कर पद्धती हे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यावर तुम्ही अधिक भर द्या. शेतीविषयी, उद्योगाविषयी, व्यापाराविषयी, व्यवसायाविषयी तुम्ही माहिती देऊ शकता. जी कर पद्धती होती ती कर पद्धती प्राचीन काळापासून भारतामध्ये अस्तित्वात होती. परंतु जेव्हा तुर्क भारतामध्ये आले त्यांनी करामध्ये त्या ठिकाणी बदल केला. हिंदूवरती जास्त कर, मुस्लिमांवरती कमी कर असं त्यांचं धोरण होतं. आणि शेती पिको अथवा न पिको कर मात्र कंपल्सरी द्यावा लागायचा. आणि कर सुद्धा किती होता? 50%, 40%, 30% असा कर होता. त्यामुळं कर भरण्यातच शेतकऱ्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लूट व्हायची. आणि म्हणून हा कर हा अत्यंत अन्याय अत्याचार होता. जमिनीचे त्या ठिकाणी 4 प्रकार होते. आपल्याला आधी आपण सांगितलेलं त्या तुम्हाला सुपीक जमीन, मध्यम जमीन, नापीक जमीन आणि पडीक जमीन असे ह्या 4 जमिनीवरती त्या प्रमाणामध्ये कर आकारला जात होता. या कर व्यवस्थेमध्ये नंतरच्या कालखंडामध्ये काही प्रमाणात सुधारणा झालेली आहे.
आपण जेव्हा राजकीय स्थितीचा विचार करतो तेव्हा राजकीय स्थितीमध्ये त्या ठिकाणी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे दक्षिण भारत, दुसरं म्हणजे त्या ठिकाणी उत्तर भारत आणि तिसरा म्हणजे त्या ठिकाणी पूर्व भारत. या 3 कालखंडामध्ये जो उत्तरेतला भारत आहे त्या उत्तर भारतामध्ये एक लक्षात घ्या, या कालखंडापर्यंत दिल्लीचं अस्तित्व फारसं आलेलं नव्हतं. दिल्ली ही पुढील मध्य काळामध्ये पुढील काळामध्ये अस्तित्वात आलेली आहे, त्याचा विकास झालेला आहे. हर्षवर्धन हा जो प्राचीन शेवटचा राजा आहे, शेवटचा थोर सम्राट, तो हर्षवर्धन त्या वर्धन घराण्याचा शेवट झालेला होता आणि त्या घराण्याचे छोटे छोटे तुकडे पडलेले होते. त्यामुळं भारतावरती एकमुखी एक छत्री अशा पद्धतीची सत्ता वर्धन घराण्याच्या नंतर भारतामध्ये अस्तित्वात नसते. म्हणून एकमेव असा मोठा राजा भारतामध्ये त्या काळामध्ये अस्तित्वात नाही. आणि आता ज्याला आपण अफगाणिस्तान म्हणतो, तो अफगाणिस्तान, प्राचीन अफगाणिस्तान हा भारताचा भागच होता. ज्याला आपण आता त्याचं जुनं नाव गांधार होतं. गांधार आपल्याला एक लक्ष द्या, जी गांधारी होती ना, गांधारी महाभारतामध्ये, ती गांधारी या भागातली होती म्हणून गांधारी तिचं नाव पडलेलं आहे. आणि गांधार कला, जी मूर्तिकलेची कला, ती सुद्धा त्या भागातली आहे. आणि तो अफगाणिस्तान हा जुन्या काळामध्ये मध्य काळामध्ये भारताचाच भाग होता. आणि याच सिंध अफगाणिस्तान या भागातनं ही पहिली आक्रमणकारी लोक भारतात आलेली. काबूल सुद्धा एकेकाळी भारताचा भाग होता. त्या ठिकाणी हिंदूंची राजवट होती, परंतु ती राजवट नष्ट झाली आणि पुन्हा मुस्लिमांची सत्ता त्या ठिकाणी झाली. सिंध हा या ठिकाणचा एक मोठा भाग होता. या सिंधवर आपल्याला माहीत आहे की भारतात संपूर्ण भारत जग जिंकणारा जो होता तो सिकंदर किंवा अलेक्झांडर ज्याला आपण म्हणतो, त्या अलेक्झांडरने सिंध प्रांतामध्ये आपल्या अनुयायाला सत्ता दिली. ती सत्ता पुढे कायम राहिली, परंतु ती सुद्धा या कालखंडामध्ये नेमक्या या काळामध्ये ही सत्ता स्ट्रॉंग नव्हती. काश्मीरचं एक राज्य त्या काळामध्ये होतं,